नमस्कार. आता आपण आहोत मालवणच्या बंदर जेट्टीवर. आता आपल्यासोबत आहेत मनसेचे राज्य सरचिटणीस श्री परशुराम उर्फ जिजी उपरकर. जिजी उपरकर, आपली सिंधुदुर्ग न्यूजवर स्वागत आहे. आज आपण जे किल्ल्याला भेट देत आहेत, किल्ले सिंधुदुर्गला भेट दिला आहे, त्याविषयी तुम्ही काय सांगाल? खऱ्या अर्थाने किल्ल्याला भेट देण्याचं कारण नवरात्र उत्सव. किल्ल्यावरती असलेल्या भवानी मंदिराच्या देवळात आज दुसरा दिवस आहे. तिथे जाऊन देवीचं दर्शन घ्यायचं, महाराजांचं दर्शन घ्यायचं. त्याचबरोबर ह्या ठिकाणी जो नेवल डे होणार आहे त्या बाबतीत, किल्ल्याच्या बाबतीत नेवल डेमध्ये असलेल्या राज्य सरकारने, केंद्र सरकारने काय काय डागडुजी केली, किंवा आमच्या महाराजांच्या मंदिराचं अनेक वर्षापासून जे दुरुस्ती करण्याचं प्रकरण प्रलंबित आहे ते बघण्यासाठी. आणि आज जे भारतीय जनता पक्षाचे काही पदाधिकारी येतात, हा नेवल डे हा कार्यक्रम खऱ्या अर्थाने शासनाचा आहे, केंद्र सरकारचा आहे, पण तो भारतीय जनता पक्षाच्या इव्हेंटसारखं काम करत आहेत. त्यामुळे जनतेला कळलं पाहिजे की हे भारतीय जनता पक्ष करत आहे की खऱ्या अर्थाने हे नेवलच्या माध्यमातून केंद्र सरकार करत आहे. मोदी काय त्यांचे एकट्याचेच नाहीत, मोदी सर्वांचे पंतप्रधान आहेत. पण हे जणू काय किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आपणच बसवतो आहे, आपणच करतो आहे, अशा प्रकारचं कोण त्यांचे पदाधिकारी येतात आणि काही ना काय बोलून जातात, प्रेसला सांगून जातात. पण हा खऱ्या अर्थाने सोहळा सर्व मालवण आणि सिंधुदुर्ग जिल्हा आणि त्याचबरोबर महाराष्ट्र राज्य यांच्या सामूहिक पद्धतीने होतो आहे. आतापर्यंत अनेक ठिकाणी नेवल डे झालेत. त्या नेवल डेला कोणत्याही पक्षाने, सत्ताधारी पक्षाने अशा प्रकारचा करू नये. त्यामुळे भारतीय जनता पक्ष जर अशा प्रकारचा हा कार्यक्रम भारतीय जनता पक्षाचा इव्हेंट करत असेल तर मग आम्हाला तशा प्रकारचं त्यांना वेगळं उत्तर द्यावं लागेल. जिजी, आता तुम्ही आज जो मुद्दा सांगितलात की केंद्र सरकारचा किंवा हा सगळा भारताचा हा एक सोहळा आहे, त्याला कुठल्या तरी एक पक्षाची बाजू घेऊन हे सगळं चाललेलं आहे. अशावेळी आता मनसेने गेल्या काही वर्षामधल्या काही 1-2 वर्षातल्या भूमिका बघितल्या तर मनसेच्या ज्या सामाजिक भूमिका आहेत त्याला विरोध कोणाचाही झालेला नाही, कुठल्याही पक्षाचा झालेला नाही. विविध पक्षांनी त्याला विरोध तरी केलेला नाही आहे. मग अशावेळी ह्या विशेष सोहळ्यासाठी मनसेतर्फे तुम्ही काय करू इच्छिता किंवा त्याच्या संदर्भात मनसेने काय तयारी केलेली आहे? हा खऱ्या अर्थाने पंतप्रधान जनतेचे आहेत. खऱ्या अर्थाने आमच्या जिल्ह्यात येत आहेत आणि जिल्ह्यात येऊन सिंधुदुर्ग किल्ल्यावर जात आहेत. आणि किल्ल्यावरचं जात असताना इकडच्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळ्याचं आज इथे अनावरण करणार आहेत आणि इथे नेवल डेचे कार्यक्रम होणार आहेत. त्या अर्थाने आम्ही आमच्या जिल्ह्याचा सन्मान करायचा म्हणून आम्ही करणार आहोत. पण एखाद्या पक्षानेच फक्त हा आपला आहे म्हणून समजू नये. हा सर्व जिल्ह्यातल्या नागरिकांचा सन्मान आहे, हा जिल्ह्यातल्या नागरिकांचा कार्यक्रम आहे. त्यामुळे एकट्या पक्षाने हे करण्याचं करू नये, अशा प्रकारची त्यांना आमची सूचना आहे मनसेकडून. नाही तर मनसे या कार्यक्रमात काय नाही, पण नंतर माणसे त्याच्यानंतर कार्यक्रम झाल्यानंतर जे काय ते वावाडे काढतील. मग जिजी, आता शेवटचा एक प्रश्न तुम्हाला आता एक विचारतो. थोडासा आता आपण म्हणूया अंतर्गत राजकीय, आपण संघटनात्मक म्हणलं तर आता भरपूर दिवस झाले आहेत, नाही म्हणत बराच काळ गेला की आता पदाधिकाऱ्यांची कार्यकारिणी जी आहे त्या संदर्भात काही संकेत आहेत काय? कधी म्हणजे जे माजी आहेत किंवा अजून जे आहेत करतायत, प्रत्येकजण काम त्यांच्या परीने अजूनही चालू आहे, पण काही संकेत आहेत का वरून मिळालेले आहेत किंवा तुम्ही कोर टीममध्ये आहात? पक्षाचं काम सर्व तालुक्यात चालू आहे, पक्षाचं कार्य चालू आहे. राजसाहेबांच्या नजरेत जेव्हा चांगली माणसं येतील तेव्हा राजसाहेब त्यांना निवडतील. पण जिल्ह्यातले कार्यकर्ते आज काम करत आहेत, राजसाहेब तिथून लक्ष देऊन आहेत, त्यामुळे राजसाहेब योग्य वेळी त्याचा निर्णय घेतील. खूप धन्यवाद जिजी. हे होते परशुराम उर्फ जिजी उपरकर, माजी आमदार आणि मनसेचे राज्य सरचिटणीस. आता त्यांनी जो मुद्दे सांगितलेत त्यामध्ये जो आपला नौसेना दिवस आहे, त्या नौसेना दिवसाचे जे सोहळा आहे त्या संदर्भातल्या तयारीबद्दलचा जो लेखाजोखा आहे, आढावा आहे, त्याला ते आता घ्यायला आपण चाललेले आहेत. आता ते होडीने आता ते जातील किल्ले सिंधुदुर्गवर. आणि या दरम्यान त्यांनी काही जे मुद्दे आहेत जे केंद्र सरकारला काही प्रश्न विचारलेले आहेत आणि केंद्र सरकारला तो सोहळा झाल्यानंतर काही प्रश्नांची उत्तरं द्यावी लागतील असेही संकेत त्यांनी दिलेले आहेत. आता ज्याप्रमाणे आपल्याला मनसे राज्य सरचिटणीस आणि माजी आमदार परशुराम उर्फ जिजी उपरकर यांनी सांगितलेलं होतं की मी जाऊन आढावा घेणार आहे. आम्ही मनसे पदाधिकारी, मनसैनिक आणि स्वतः त्यांनी आज आता आढावा घेतलेला आहे. आता आढावा जेव्हा आपण पाहिला आहे, नौसेना दिनानिमित्तचा आहे तो, त्यांनी सांगितलं नवरात्रोत्सवानिमित्त त्यांनी आधी शिवरायेश्वर छत्रपतींच्या मंदिराची दर्शन घेतलेलं आहे, आई भवानीचं सुद्धा दर्शन घेतलेलं आहे. आणि आता तुम्ही मगाचा आपण सुरुवात करतानाचा जो मुद्दा आहे की जी तयारी किंवा आढावा, हा तुम्हाला त्याच्याबद्दल काय वाटतं आहे सगळं आता तुम्ही बघितलं आहे तो? खऱ्या अर्थाने
सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या आणि मालवण तालुक्यातल्या लोकांनी दिलेले लोकप्रतिनिधींचं अनास्था दिसत आहे ते. खऱ्या अर्थाने हा किल्ल्यावर येणारे पर्यटक आणि आज पर्यटकांना कळलेलं आहे की ह्या ठिकाणी 4 डिसेंबरला नौदल सेनेचा आज इथे कार्यक्रम होणार आहे. पर्यटक वाढणार आहेत. पण या ठिकाणी किल्ल्याची अवस्था बघितल्यानंतर अगदी दयनीय अवस्था केलेली आहे. आतमधली साफसफाई आता सुरू केलेली आहे. पण ती कधी होईल, काय होईल ते सांगता येत नाही. 2 माणसं किती दिवस करणार? आज या देवळाच्या बाबतीत शिव महाराजांचं देऊळ जे आहे, अख्ख्या जगात एकमेव मंदिर पेशवे काळात या ठिकाणी महाराजांचं मंदिर बांधलेलं असा एकच किल्ला आहे. आणि या किल्ल्यावरचं मंदिराला रिपेअरिंग करण्याकरता सुरुवातीच्या काळात मी 2005मध्ये आमदार असताना मागणी केली होती. त्यावेळी तटकरे जेव्हा अर्थमंत्री होते त्यांनी 1 कोटी जाहीर केले होते. पण 1 कोटी यायला जवळजवळ 10 ते 12 वर्षे लागली. म्हणजे किती जिल्ह्यातले लोकप्रतिनिधी आपल्या ह्या सर्व शिवाजी महाराजांच्या किल्ल्याला आणि महाराजच्या असलेल्या ह्या मंदिराला किती अनास्था आहेत. फक्त लोकप्रतिनिधी लोकांकडे स्टेटमेंट मोठमोठ्या करतायत. मी एवढं केलं तेवढं केलं सांगतायत. पण प्रत्यक्षात त्यांच्याकडून काम होत नाही हे आम्हाला आता कळलेलं आहे. आज सिंधुदुर्ग किल्ला एका बाजूने ढासळला आहे. विजयदुर्ग किल्ला 3-4 वर्षापूर्वी ढासळला आहे. तिथे पण सर्व लोकप्रतिनिधी जाऊन फोटो काढले. आम्ही हे करणार ते करणार सांगितलं. पण आमच्या राज ठाकरे साहेबांनी सुरुवातीपासून भूमिका घेतली आहे किंवा बुलीपूरमध्ये पण आम्ही दिलेलं आहे. हे शिवाजी महाराजांचे किल्ले बांधलेले आहेत. ते त्या काळात जे बांधलेले आहेत त्यावेळचे इंजिनियर आणि त्यावेळचे असलेले सर्व बांधकाम करणारे हे खऱ्या अर्थाने बघायला लोक येऊ शकतात. पण त्यामुळे राज्यातले सर्व किल्ल्याची डागडुजी आणि आपला हा महाराजांचा ठेवा व्यवस्थित ठेवण्याकरता राजसाहेब सातत्याने सरकारला सांगतायत. पण सरकार कधी ते लक्ष देत नाहीत. फक्त सरकार घोषणा करते आहे. एका सरकारने घोषणा केली की दुसरं सरकार बदलतं आहे. आता तर सरकार वेगवेगळे येत आहेत, कधी जात आहेत, कोणाकडे मंत्रिपदं बदलत आहेत, काय होत आहेत. त्यामुळे या किल्ल्याच्या बाबतीत खऱ्या अर्थाने समुद्रातला हा महाराजांनी बांधलेला किल्ला, ज्याचं भूमिपूजन स्वतः छत्रपती महाराजांनी केलं आहे, ज्याचं उद्घाटन स्वतः छत्रपती महाराजांनी केलं आहे. आणि हे खऱ्या अर्थाने हे नौदल इकडचं महाराजांनी सुरुवात केली. आणि त्या नौदलाची दहशत जे चाचेरी करणारे जे मोगल होते त्यांच्यावरती खऱ्या अर्थाने दहशत होती. आणि त्या ठिकाणी नौदलाचा कार्यक्रम घेत असताना आज खासदार असून दे, आमदार असून दे की आणि कोण असून दे, फक्त पेपरबाजी करतायत. कोणत्याही प्रकारचं त्यांच्याकडून काम होताना दिसत नाहीत. पण लवकरच आमचे मनसे पदाधिकारी विचार करतायत. ह्या किल्ल्याची साफसफाई करण्याचा निर्णय घेतील आणि लवकरच ही साफसफाई करून घेतील. आता एक आपण समारोपाला जी एक प्रश्न मुद्दाम तुम्ही एक मुद्दा मांडलात आता राजसाहेबांचा. जेव्हा मनसे अध्यक्ष साहेबांनी काही दिवसापूर्वी जेव्हा ट्विट करून बिभत्सपणा जो चालतोय सगळा, चमकोगिरी जी चालते आहे विविध सणांबद्दल, त्यावर भाष्य केलं होतं आणि त्यांनी कडक भाष्य केलं होतं. आणि त्यावेळी जेव्हा बॅनर हटवायची वेळ येईल तेव्हा सगळे पक्ष आणि राजकारणी जर त्याला तयार असेल तर आपला पक्ष तेव्हा सर्वात प्रथम असेल या सगळ्या चमकोगिरीला रोखायला. तर त्या अनुषंगाने तुम्ही सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या किंवा इतर मनसैनिक किंवा इतर युवकांना काय सांगाल? खऱ्या अर्थाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या लोकांनी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या जे विरोधी पक्षाचे पदाधिकारी आहेत, मोठमोठे बॅनर लावून काही वेळा शहराची विद्रुपीकरण करतायत. ह्या राजसाहेबांनी त्यावेळी बोलले होते. पण कोणतंच पक्ष आणि कोणतेच लोकप्रतिनिधी त्याला आळा घालायला तयार नाहीत. कारण प्रत्येक शहरात ठिकठिकाणी जे बॅनर लावले जातात आणि जे कोणकोणाची दुकानं झाकली जातात, काही ठिकाणी ते देवळं झाकली जात आहेत, अशा प्रकारचे बॅनर बांधले जातात. फक्त आपले फोटो दिसावेत यासाठी बघायला, बाकी काम शून्य. पण फोटो दिसले पाहिजे अशा प्रकारचं काम चाललं आहे. म्हणूनच राजसाहेबांनी ती भूमिका घेतली होती. सर्व पक्षांनी भूमिका घेतल्यानंतर पक्ष पण भूमिका घेईल. पण साहेबांनी सांगितल्यानंतर विरुद्ध काही ते करायचं अशा प्रकारची विरोधी पक्षाची भावना आहे. धन्यवाद. परशुराम उर्फ जी उपरकर, मनसे राज्य सरचिटणीस, यांनी आता हा जो आढावा दौरा केलेला आहे सिंधुदुर्ग किल्ल्याचा, नवरात्रोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी हा जो आढावा दौरा केलेला आहे, त्यावेळी त्यांनी स्थानिक आमदार, स्थानिक खासदार, म्हणजे आपले जे लोकसभेचे खासदार आणि स्थानिक आमदार यांच्यावर त्यांनी सरळ सांगितलेलं आहे की कुठल्याही प्रकारचं लक्ष नाही आहे, अनास्था आहे, फक्त आपलं पेपरबाजी करण्याचं कामच ते करतायत असा विरोध केलेला आहे. आणि ते विरोधाला विरोध करतायत. आणि त्या दरम्यान त्यांनी बॅनरबाजीमुळे होणारी विद्रुपीकरण या मुद्द्यावर सुद्धा सर्वांना संदेश दिलेला आहे. सुयोग पंडित, आपले सिंधुनगरी न्यूज, मालवण.